आकर्षक रंगछटा आणि सोन्याच्या जरीने सजलेली पैठणी साडी एक वस्त्र नाही तर परंपरेचा अभिमान आहे. पैठणी साडी तयार करण्यासाठी येवला, पैठण, नाशिक ही शहरे प्रसिद्ध आहे. येथे तयार होणाऱ्या साड्या महाराष्ट्राच्या संस्कृती व कौशल्याचे प्रतीक आहे. पैठणी साडी कशी तयार करतात, त्याची प्रक्रिया कशी असते, त्यासाठी लागणारे यंत्र, रेशीम संगती, विणकारे, कष्टकरी जीवन या कठोर उद्योगाचा नफा तोटा, बाजारपेठ. आज या क्षेत्रभेटीतून नेवासा तालुक्यातील भालगाव येथे श्री रामेश्वर गायकवाड व सौ गायकवाड यांच्या घरी पैठणी साडी निर्मिती केंद्रास भेट देऊन त्यांच्याकडून ही माहिती घेणार आहोत. मी यापुढील सूत्र माझे शिक्षक श्री राहुल आठरे सर यांच्यावर सोपवते. धन्यवाद. महाराष्ट्राच्या कलावैभवामध्ये पैठणी साडी ही एक अप्रतिम आणि सुंदर असा नमुना आहे. पैठणी साडी म्हटलं की आपल्याला आठवण येते ती येवल्याची, नाशिकची आणि पैठणची. पण आज माझ्यासह माझ्या वर्गातील इयत्ता 6वीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज क्षेत्रभेटीतून आमच्या नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव या शाळेच्या शेजारीच असलेले श्री रामेश्वर गायकवाड आणि त्यांच्या पत्नी यांनी घरी राहून घरगुती पैठणी साडी उद्योग समूह तयार केलेला आहे. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच भेट जाणून घेऊया की ही पैठणी साडी कशी केली जाते. नमस्कार. तुम्ही तयार केलेल्या या पैठणी साडी तुम्ही कुठे विकता? येवल्याला साडी तयार करण्याचं एक प्रात्यक्षिक बघूया. लावलेले आहे. 10 दिवसापासून एक पैठणी व्हायला 25 दिवस लागतात. एक साडी करायला जवळपास 25 दिवस लागतात. मग 25 दिवसामध्ये दिवसाची मेहनत किती तास आहे? दिवसाची लई 8 तास. 8 तास आपण हे करू शकतो. आता हे आपण कशाचा आवाज आला या ठिकाणी? हे सटल याला काय म्हणतात? याला सटल बोलतात. याने दोरे पॅक करतात. यो ताना आणि यो आडवा राहतो का बाना हे रोट मग यो असं फेकला का यो ठेवला का ते ताना म्हणजे हे हलतय आणि हे पायाने तुम्ही हलवलं जातंय, बरोबर? खाली पावडी हे त्याची पॅन्डल आहे. त्याला पावडी बोल. हा जो आहे उभा जो आहे त्याला ताना म्हणतात. आणि हा जो आपण ज्याला साडीचा कलर बनवतो ना त्याला बाना म्हणतात. हे कांडीमध्ये टाकतात तुम्ही हे करून. कांडी मग धोट्यात टाकून ना आडव्या आणि उजव्या ह्या साईडने असं हे करून विणून मग ते ठोक दिले की पॅक करत होतं. म्हणजे याच्यामुळे ते पॅक होत चालतंय. मग आता ही जी डिझाईन तुम्ही करताय मग ती कशी डिझाईन करता? त्याच्यावर कागदाच्या स्वारी बघा सर्वांनी बघा मुलांनो की अतिशय कागदावर ही डिझाईन तयार केलेली असते. कागदावर ही डिझाईन तयार केलेली असते आणि या डिझाईनच्या प्रमाणेच या ठिकाणी साडीवरची जी डिझाईन आपण बघू शकतो की अत्यंत सुरेख आणि सुंदर असा अप्रतिम नमुना या ठिकाणी होतोय. आता आपण सुरू करूया साडी कशी विणायची. ज्या कलरची साडी आपल्याला बनवायची त्या रंगाचे धागे या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. आता आपण सुरू करूया. एक एक परतन हे करून त्याला साडी बनवायचं. खूप मेहनतीचं काम आहे. खूप मेहनतीचं काम आहे. जवळपास एवढ्या 5-10 मिनिटात सुद्धा आम्हाला पैठणी साडी कशी तयार करायची हे समजणं सुद्धा या ठिकाणी मुश्किल आहे. चित्र असतं त्यात आपण कलर भरतो त्या पद्धतीने तसे त्याच्यात कलर भरत जायचे त्या ठिकाणी.